दिनांक 29 मे 2025ला ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन महाराष्ट्राच्या वतीनं येथे विविध मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नारे निदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला. अनुसूचित जमातीतील कर्मचाऱ्यांचे जात प्रमाणपत्र फसवणुकीनं, लबाडीनं आणि खोटी कारणं नमूद करून रद्द करण्यात आल्यानंतर या कर्मचाऱ्यांना 21 डिसेंबर 2021ला अधिसंख्य पदावर वर्ग करून अन्याय केला होता. या अन्यायाची दुरुस्ती करण्यासाठी शासनानं 14 डिसेंबर 2022ला नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवानिवृत्त वेतन मंजूर करण्यात आले. तसेच त्यानंतर 4 ऑक्टोबर 2024ला नियमित वेतनवाढी मिळण्यासाठी 1 दिवसांचा तांत्रिक खंड क्षमापित करण्यात आला. तथापि 10, 20 आणि 30 वर्षांनंतर आश्वासित प्रगती योजना आणि नियमित पदोन्नतीचे लाभ आणि अनुकंपा नोकरीवर धोरणांचे लाभ नाकारण्यात आले. सर्वोच्च न्यायालयानं नुकताच 28 मे 2025ला 67 कर्मचाऱ्यांचे अधिसंख्य पदाचे आदेश रद्द करण्याच्या औरंगाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय कायम केला आहे. त्यामुळे कोणत्याच अनुसूचित जमातीतील कर्मचाऱ्यास अधिसंख्य पदावर वर्ग करता येत नाही, ही बाब स्पष्ट झाली. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यास नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे पदोन्नती आणि अनुकंपा धोरणाचे लाभ देय आहे. ही बाब यावेळी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. हे लाभ मिळण्यासाठी अफ्रोह संघटनेतर्फे अनेक वेळा महाराष्ट्र शासन दरबारी आमदार, खासदार यांना निवेदने देण्यात आली. परंतु शासनाने दखल न घेतल्यानं शासनाला आणि लोकप्रतिनिधींना जागे करण्यासाठी दिनांक 29 मेला नागपूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नारे निदर्शने कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी मोठ्या प्रमाणात पुरुष आणि महिला कर्मचारी सहकुटुंब उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नेतृत्व श्री शिवानंद सहारकर सर, राज्याध्यक्ष अफ्रोह महाराष्ट्र राज्य, दामोदर खडगी अफ्रोह नागपूर जिल्हा अध्यक्ष यांनी केले. या कार्यक्रमात खालील कर्मचारी प्रामुख्याने सहभागी होते: दिलीप भानुसे, श्री सदावर्ती, श्री बोकडे, अरुण खापेकर, श्री पात्रे, श्रीमती आशा नंदनवार इत्यादी अफ्रोह सदस्य. मोठ्या संख्येने महिला सदस्य उपस्थित होते. या मागण्यांसाठी हे कर्मचारी महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. जिल्हाधिकारी साहेबांना या मागणीबाबतचं निवेदन देण्यात आले. प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर.